ते देशभरातून आलेले संत महंत आहेत. अगदी मथुरेपासून ते महाराष्ट्राच्या वेगळ्या कानाकोपऱ्यातनं आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदू संप्रदायातल्या, भागवत संप्रदायातल्या, वारकरी संप्रदायातल्या वेगवेगळ्या जे घटक आहेत त्या सगळ्या घटकांना इथं बोललेलं आहे. काही भंते आलेले आहेत, काही जैन मुनी आलेले आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा सुरू होईल आणि अधिकृतपणे आता ह्याची घोषणा करण्यात आलेलीच आहे की मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधीचा सोहळा होत आहे. आणि या सोहळ्यामध्ये हा सोहळा झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी कॅबिनेटची बैठक होईल आणि पुढच्या गोष्टी आपल्याला दिसतील. पण या बाजूला हा जो मंच सजलेला आहे त्या मंचावरती थोड्याच वेळामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होईल. मुख्य मंच जो आहे त्या मंचावरती खुर्च्यांची संख्या आपण सौरभ बघतो आहोत. संख्या साधारणपणे आपल्या लक्षात येते आहे की इथे जे केंद्रीय कॅबिनेटचे मंत्री असतील ते आणि केंद्रीय मंत्र्याबरोबर भाजपचे मुख्य पदाधिकारी हे या मंचावरती बसतील. उर्वरित सगळे जे लोक आहेत ते खाली बसणार आहेत आणि हा सोहळा 5:26 सुरू होऊन 6:46 म्हणजे साधारणतः सव्वा तासाच्या आत हा संपवायचा आहे. त्यानंतर पंतप्रधान हे दिल्लीला रवाना होतील असं सांगितलं जात आहे. सौरभ, या सोहळ्याच्या आधी जे एक प्रकारची नाराजी वगैरे म्हटलं जात होतं तीही नाराजी दूर झालेली असल्यामुळं आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथविधी घेणार असल्यामुळं आता या सोहळ्यातला जो काही आनंद आहे त्याच्यात भरच पडलेली आहे. सॉरी. निश्चितच त्यावर आपलं लक्ष असणार आहे. तुमच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा दृश्य दाखवतोय ज्या वेळेला काही वेळापूर्वी आपण बघितलं सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा दाखल झालेत आणि ही सगळी शपथविधी सोहळ्याची थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. आता बडे नेते सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचायला सुरुवात झाली आहे. अगदी काही वेळातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथविधी सोहळ्यासाठी निघतील. बरोबर शपथविधी सोहळ्याला 1 तास 41 उरलेली आहेत आणि सोहळ्याची तयारी तर पूर्ण झालेली आहे. खात्यांची तयारी मात्र अद्यापही झालेली दिसत नाहीये. दरम्यान आज एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील असं कळत आहे. अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री पदी असणार आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे. मात्र कोणाला कुठली खाती मिळणार त्यानंतर देखील चर्चा केली जाणारच आहेत. संध्याकाळी अनेक घडामोडी घडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी काही वेळामध्ये दाखल होतील. दरम्यान ही आपण 2 दृश्य बघतोय सध्याच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. दरम्यान हा सगळा शपथविधी सोहळा आपण NDTV मराठीवर बघणार आहोत. ही ताजी दृश्य 2 दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय. पहिली दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर जी डावीकडे दिसत आहे तिकडे हा शपथविधी सोहळा जय्यत तयारी झालेली आहे. आत्ताच आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी ही सगळी तयारी आपल्याला दाखवली. मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते तिथे जमलेले आहेत. लाडक्या बहिणी आहेत. अनेक संत महंत देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि अगदी काही वेळामध्ये VVIPs देखील यायला सुरुवात होईल. भाजपचे बडे नेते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. आपण बघितलं काही वेळापूर्वी अमित शहा मुंबईत दाखल झालेत. सह्याद्री अतिथीगृहावर आहेत. नितीन गडकरी सुद्धा मुंबईत आले. आणि आता शपथविधी सोहळ्याला बरोबर 1 तास 39 उरलेली आहेत. नाराजी सध्या संपलेली आपल्याला बघायला मिळते. शपथविधी तर होणार आहे. शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. काही वेळापूर्वी उदय सामंत यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांच्या प्रधान सचिवाकडे तसं पत्र दिलं आणि अवघ्या काही वेळामध्ये मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी निघणार आहेत.
पण दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. एकीकडे आपण बघतोय शपथविधी सोहळा. हा सगळा सोहळा NDTV मराठीवर आपण बघू शकणार आहात. आणि दुसरीकडे राज्यात बडे नेते आता दाखल होत आहेत शपथविधी सोहळ्यासाठी. अमित शहा काही वेळापूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले तेव्हाची ही दृश्य. निर्णय घ्यायला काही वेळ लागतो, तेवढा वेळ लागला. नाराजी नाट्य वगैरे काही नव्हतं आणि अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये हा शपथविधी संपन्न होता. गृहमंत्री पदाचं निश्चित झालंय का? आता अमित शहा आलेले आहेत, संध्याकाळी त्याबद्दलचे निश्चित होईल. एकनाथ शिंदे साहब अभी कुछ ही देर में शपथ लेने जा रहे हैं. वहां से शपथ विधि होने के बाद अमित शाह साहब से उनकी मुलाकात होने वाली है. उसमें गृह मंत्री पद का और अन्य पदों का वहां निर्णय होने वाला है. थैंक यू सर.